मुंबई इंडियन्सची टीम टॉप 2 मध्ये जाणार नाही, टॉप 2 मध्ये ते जागा मिळवू शकणार नाहीत, तर हे संघ जाणार टॉप 2 मध्ये. तर मुंबई इंडियन्सला जर टॉप 2 मध्ये जायचे असेल तर त्यांना काय निर्णय घ्यावे लागेल, त्यांना राहिलेल्या सामन्यापैकी अजून किती सामने जिंकावे लागतील, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी काल विजय मिळवला. टेबलमध्ये मुंबई इंडियन्सच्या वरती गेलेले आहे. मुंबई इंडियन्स सध्या 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहे. मुंबई इंडियन्स 2 दिवसापूर्वी पहिल्या क्रमांकावर होती, परंतु या दोन्ही टीमांच्या विजयाने मुंबई इंडियन्स आता 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे. तर मुंबई इंडियन्सचे पॉईंट आहेत 14 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे पॉईंट आहेत 16 आणि पंजाब किंग्सचे पॉईंट आहेत 15. तर त्यांच्या 11 मॅचेस झालेल्या आहेत. तर त्यांच्या मॅचेस सेम झालेल्या आहेत, परंतु त्यांच्या पॉईंटमध्ये डिफरन्स आहे. तर मुंबई इंडियन्सचे सामने अजून शिल्लक आहेत 3 सामने त्यांचे गुजरात विरुद्ध, पंजाब विरुद्ध आणि दिल्ली विरुद्ध या 3 तगड्या टीमासोबत त्यांचे सामने आहेत. तर गुजरात आणि पंजाब या दोन्ही टीमाविरुद्ध त्यांचे सामने खूप महत्त्वाचे असणार आहेत. टॉप 2 मध्ये जाण्यासाठी हे दोन्ही सामने मुंबई इंडियन्सला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावे लागतील, तरच मुंबई इंडियन्सची टीम टॉप 2 मध्ये फिनिश करू शकते. तसबी टॉप 2 ची दावेदार असणार आहे. नंतर पंजाब, मुंबई आणि गुजरात हे 4 संघ टॉप 2 च्या रेसमध्ये आहेत. तर मुंबई इंडियन्सला जर टॉप 2 मध्ये जायचे असेल तर मुंबई इंडियन्सला त्यांचा गुजरात विरुद्ध सामना, पंजाब विरुद्ध सामना हे दोन्ही सामने तर जिंकावे लागतील. त्यामुळे काय होईल, मुंबई त्यांच्या विरुद्ध जिंकली की मुंबईचे पॉईंट त्यांच्यापेक्षा जास्त होतील आणि त्यांचे पॉईंट कमी होतील, त्यांचे सामने जास्त होतील आणि पॉईंट्स त्यांचे कमी होतील. यामुळे मुंबई इंडियन्सला गुजरात विरुद्ध आणि पंजाब विरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये सामने जिंकावे लागतील. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम या राहिलेल्या त्यांच्या 3 मॅचेस जिंकून पॉईंट टेबलमध्ये ते जागा आपली काबीज करतील का, टॉप 2 मध्ये ते राहतील का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.